मी 1979 मध्ये शिवाजी महाविद्यालयात MA ऍडमिशन घेतली. पॉलिटिकल सायन्स विषय होता आणि पॉलिटिकल अनालिसिस सर शिकवायचे. प्रमोद काळे आमचे मित्र होते आणि तेव्हा पॉलिटिकल अनालिसिस साठी फक्त मी BT सर शिकवतात म्हणून MA ला ऍडमिशन घेतलं. तेव्हा काही कंडिशन नव्हती का पुढे शिकण्याची, पण मोठ्या प्रमोद काळे काही हरकत नाही आपण तिथे शिकू. तेव्हा खऱ्या अर्थानं सरांच्या हाताखाली 1 वर्ष शिकण्याचा योग आला. त्यानंतर 1980 मध्ये ते आमदार झाले आणि मग त्यांच्या या विषयापासूनही आम्ही मुकलो. आम्ही वेगळ्या पद्धतीनं राजकारणात काम करत होतो, परंतु सरांचा अभ्यास जवळून पाहतो. जेव्हा 6वी निवडणूक संपली, 7वी निवडणूक होती, आम्ही ट्रेनमधून परत येत असताना सरांना म्हटलं, सर आता तुमची पुढची निवडणूक लागते. त्यांना काय माहित काय मनात कळत होतं, स्वतःला काही दिवस दिसत होतो. ठीक आहे, आता काय होईल काही सांगता येत नाही. नवीन नवीन लोक येतात, म्हणजे त्यांना याची थोडीशी जाणीव अशी होत होती किंवा राजकारण बदललेलं आहे. आणि मग पुढच्या निवडणुकीमध्ये 7व्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. इतके वर्ष 30 वर्ष या विदर्भाचं अमरावती पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करतो गेल्यानंतरही BT सर लोकांना समजून आहे. ही अतिशय मोठी अमरावतीकरांची शोकांतिका आहे. म्हणजे आता कुर्के सरांनी या ठिकाणी सांगितलं का 371 घटनेच्या 371 प्रमाणे राज्यपालांनी समान नाही पद्धतीनं निधीचं वाटप केलं पाहिजे. यासाठी त्यांनी अखंडपणे लढा दिला, अखंडपणे. परंतु मी कालच वर्तमानपत्रात बातमी वाचली की सरकारनं हायकोर्टामध्ये लिहून दिलं, हायकोर्टात लिहून दिलं की आता कोणत्याही प्रकारचा अनुशेष विदर्भात राहिला नाही आणि विदर्भातलं सिंचन त्याचा अनुशेष हा पूर्ण झाला. हे दुर्दैव आमच्या नशिबी आलं. जर BT सर असते तर हे दुर्दैव आमच्या नशिबी आलं नसतं. आजही सगळ्या ठिकाणचे धरणं जे त्या काळात मंजूर झाले होते, सुनील देशमुख मंत्री असताना आणि BT सर असताना, ते सगळेच्या सगळे काम आज ठप्प आहे. आणि जे काही झाले होते तेवढ्या सिंचन सुरू आहे. आजही अप्पर वर्धाचा वापर देखील पूर्ण होत नाही, कारण त्यावरही जे निधी पाहिजे तो मिळत नाही. बाकी मग पेढी असो, बाकीचे सगळे योजना असो, त्या सगळ्या ठप्प बसलेल्या आहेत. आणि सर असते तर त्याला जे झालं नसतं. परंतु आज ते आमच्यातून गेले. एक चांगला वक्ता, एक चांगला मार्गदर्शक. मी खासदार झाल्यानंतर अनेक वेळा मी त्यांच्याकडे गेलो. अनेक विषयावर काही गरज होती. जेव्हा आम्ही दर्यापूरची पाणीपुरवठा योजना करत होतो, 200 कोटी रुपयाची योजना होती. कारण गेल्या स्वातंत्र्यापासून दर्यापूरला पाणीच मिळत नव्हतं. आणि खाऱ्या पाण्याचा पट्टा, खाली पाणी किती खोलं. मी प्रकाश भाळसागळे, आमचे प्रकाश भाळसागळे 8वा वर्ग, आणि त्यांना सांगितलं ग्रॅव्हिटी सिस्टीमनं या ठिकाणी आपण पाणी मिळू शकते. तेवढी कसं काय? मी म्हटलं मिळू शकते. कोणत्याही प्रकारचा विजेचा वापर न करता या ठिकाणी पाणी मिळू शकते. आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आम्ही त्याला टोकन ग्रांट मिळवून घेतली. आणि यासाठी जेव्हा आम्ही सरांचं मार्गदर्शन घेतलं तेव्हा सरांनी काय काय अडचणी आहे त्या तेव्हा सांगितल्या. आणि आज त्यावेळेस 200 कोटी रुपयाची 156 गावं आणि 2 शहर अशी मोठी योजना ही त्या ठिकाणी मंजूर झाली. यामध्ये सरांचा मला फार मोठा मार्गदर्शन सरांचं त्या ठिकाणी होतो. आज सर आमच्यात नाही आणि त्याच्यामुळे एक मोठा मार्गदर्शक हरवला. मी माझ्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो.